नमस्कार. यश सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा जो टॉपिक आहे 10वीचा मॅथ्स मधला त्यातला पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे तो कालच्या लेक्चरला आपण कंप्लीट केला. कालच्या लेक्चरला आपण जी मेथड दिली होती लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची ती काय होती, तर कोइफिशियंट सेम करून इलिमिनेट करायची मेथड होती, ज्याला आपण म्हणतो इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. आजच्या लेक्चरला आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची दुसरी मेथड शिकणार आहे, जी मेथड आहे ग्राफिकल मेथड. त्याच्यानंतर अजून क्रॅमर्स रूल आहे. 11वीत गेल्यानंतर तुम्हाला मॅट्रायसिसनं लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. असं लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या बऱ्याचशा मेथड्स आहेत. त्यातली आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, ग्राफिकल मेथड शिकणार. आता बघा, तुम्हाला ग्राफिकल मेथडमध्ये काय केलेलं असते, तर दोन इक्वेशन दिलेले असतात. जसं मागच्या एक्सरसाइजमध्ये दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले होते, तसे ग्राफिकल मेथडमध्ये पण काय केलेले असणार आहे, दोन इक्वेशन दिलेले असणार आहेत. मग आपल्याला काय करायचं, त्याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे आणि हे दोन इक्वेशनचे ग्राफ ज्या कुठल्या ठिकाणी ज्या कुठल्या पॉईंटला इंटरसेक्ट होतील त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार. ओके, सो आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 त्याचा क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याचा पहिला क्वेश्चन आपण घेऊया आणि आपण त्याचा ग्राफ काढून त्याचा आन्सर काय ते बघू. आता ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला काय करायचं असते, हे जे x + y = 6 दिलेलं आहे त्याच्यात x च्या व्हॅल्यूज आपल्या मनानं आपण घ्यायचे असतात, y च्या घेतल्या तरी सुद्धा चालतात. सो x ची व्हॅल्यू आपण आपल्या मनानं घ्यायची, त्यावरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते. पण ह्या x आणि y च्या व्हॅल्यूज अशा यायला पाहिजे की ज्या ग्राफ पेपरवर आपण सबस्टिट्यूट करू शकतो. जर ग्राफ पेपरवर आपण त्या व्हॅल्यू प्लॉट करू शकलो नाही तर मग काय होईल, तर आपल्याला त्या जे पॉईंट आहेत ते आपल्याला रिजेक्ट करायला लागतील. आपण असे 2-4 मिनिटं सोडूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्ट कशा आपण व्हॅल्यूज घेणार. सो पहिलं इक्वेशन बघा काय, x + y = 6. मग आता आपण काय केलं बघा, लेट x ची व्हॅल्यू आपण 0. x ची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे काय झालं बघा, हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे काय झालं, 0 + y = 6. ओके, लेट x = 0 म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळेल, 6 मिळेल. इथं आपण खाली चार्ट प्लॉट करूया. असं चार्ट तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागतं. इथं आपण लिहिलं x, इथं लिहिलं y आणि आपण म्हणतो ऑर्डर्ड पेअर x, y. आता x ची व्हॅल्यू आपण किती घेतली, 0. y ची व्हॅल्यू आपण किती आली, 6. सो आपली ऑर्डर्ड पेअर झाली 0,6. सो आपल्याला पहिला पॉईंट. मिनिमम 2 पॉईंट असे सफिशियंट असतात, पण आपण 3 पॉईंट घ्यायचे जेणेकरून आपल्याला कळते की आपले 3 पॉईंट करेक्ट आहेत का नाही आहेत. जर ते एकाच लाईनमध्ये आले तर आपल्याला समजते की ते करेक्ट आहे, आणि जर 3 पॉईंट एकाच लाईनमध्ये नाही आले तर आपल्याला समजते की कॅल्क्युलेशन आपलं कुठेतरी रॉंग झालं. मग आता x 0 घेतला असं मी y 0 घेतो, लेट y = 0. y 0 घेतलं तर y च्या इथे समोर काय करायचं, चार्टमध्ये 0 घ्यायचं. y च्या इथे 0 दिल्यावर काय करायचं, म्हणजे इक्वेशन मध्ये हे x आहे असं आहे ना, y 0 आलं = 6. सो x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 6. इथे लिहिलं x 6 आणि इथे आपला पॉईंट आला 6,0. आता असं सेम आपण काय केलं, लेट x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली. x ची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर तुम्ही 2 पुट केलं, काय झालं बघा, 2 + y = 6. सो y = 6 - 2, y = काय आला, 4. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण घेतली 2, y ची व्हॅल्यू आली 4 आणि आपल्या कोऑर्डिनेट्स आले 2,4. सो हे आपला काय झाला, पहिली जी लाईन आहे ह्या पहिल्या लाईनचा चार्ट तयार झाला. आता असं सेम आपल्याला काय करायचं बघा, दुसरी जी लाईन आहे त्याचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x - y = 4. आपल्याला हे याचा पण असा सेम चार्ट बनवायचा आहे. आता इथे आपण इक्वेशन दिलेलं आहे x - y = 4. आता आपण काय करूया, सेम मगासारखं लिहूया, लेट x ची व्हॅल्यू आपण समजा 0 घेतली. आता काय बघा, 0 - y = 4. मग -y = 4 आलं. आता मायनस चिन्ह इकडे दिलं, y बरोबर काय होईल, -4. आता आपल्याला इथं पण एक चार्ट बनवायला लागेल. चार्ट काय आहे, x y आणि x, y. आता आपण x घेतलेलं होतं 0, y आलेला आहे आपलं -4 आणि आपली ऑर्डर पेअर आलेली आहे 0,-4. त्यानंतर x 0 झाल्यानंतर आपण घेतलं समजा लेट y = 0. y 0 म्हटलं तर लगेच आपण y 0 म्हणजे काय येणार, x - 0 = 4. म्हणजेच x = 4.
म्हणजे आपली x ची व्हॅल्यू आहे 4 आणि x, y म्हणजे 4, किती दिलं 0. आणि लास्ट 3 नंबरला आपण काय केलं, x 1 घेतलं, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण किती घेतली 1. x ची व्हॅल्यू घेतल्यावर काय करणार 1 - y = 4 प्लस 1 तिकडे गेला मायनस होईल आणि हे मायनस y आहे असं राहील 4 - 1 -y = 3. सो y = -3. सो x ची व्हॅल्यू आपली 1 होती, y ची व्हॅल्यू -3 आली, x, y ला 1, -3. सो आपला जो पहिला पार्ट आहे ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये की दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. त्या दोन इक्वेशन पैकी आपण 3 असे सेट ओळखणार आहे ऑर्डर पेअरचे आणि हे चार्ट आपल्याला लिहायचे. काय काय केलं बघूया आपण फक्त एकदा. x + y 6 आहे, आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली, ह्या 0 पुट केलं, 0 + y = 6 आलं, त्यामुळे y ची व्हॅल्यू 6 आली, तर लिहिलं x 0 y 6 0,6. आपण काय केलं y एकदा 0 घेऊन बघितलं, y ची व्हॅल्यू 0 घेतली तर 0 आलं, x + 0 = 6, x ची व्हॅल्यू 6 आली, x च्या चित्र 6 लिहिलं, y ची 0 लिहिलं, ऑर्डर पेअर आली आपली 6,0. त्यानंतर x ची व्हॅल्यू 2 घेतली, तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता, फक्त ती ग्राफ पेपरवर आपल्याला प्लॉट करता यायला पाहिजे. सो x ची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 + y = 6, +2 इकडे आलं मायनस झालं, 6 - 2 4 आलं, y ची व्हॅल्यू 4 आली. सो x2 y4 सेम आपण या साईडला पण कंप्लीट केले. हे असे चार्ट तुम्हाला पेपरमध्ये लिहावे लागतात, त्याला सुद्धा मार्क असतात, ते तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये लिहावे. बघा आपण काय केलं, x ऍक्सिस काढलं, x x डॅश हे ग्राफ पेपरवर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ग्राफ पेपरवर आपण काय केलं, x x डॅश y y डॅश जिथे कुठे छेदते त्याला आपण o किंवा ओरिजिन असं म्हटलं. मग इकडं 1 2 3 4 असे आपण अंक लिहिले, या साईडला निगेटिव्ह, त्यानंतर इथून वर y ऍक्सिस वर पॉझिटिव्ह आणि y ऍक्सिस वर निगेटिव्ह काही दिले आपण पॉईंट्स घेतले. आता आपल्याला काय करायचं बघा, पहिल्यांदा हे सगळं आपल्याला ग्राफ पेपरवर घ्यायचं. बघा पहिला पॉईंट x0 आणि y मध्ये 6 ची ऑर्डर पेअर आहे 0 6. आता नवीन आपल्याला झालेलं आहे की x कोऑर्डिनेट जर का 0 असेल तर पॉईंट कुठे असतोय y ऍक्सिस वर, आणि y कोऑर्डिनेट जर का 0 असेल तर पॉईंट कुठे असतोय x ऍक्सिस वर. सो 0 6 हा जो पॉईंट आहे तो कुठे येणार बघा, 0 6 हा तुमचा 0, काय येणार आहे 6 हा पॉईंट येणार. त्यानंतर दुसरा पॉईंट काय 6,0 आहे, 6,0 कुठे येणार आहे x ऍक्सिस वर. सो 6,0 कुठे आलं तुमचा, हा तुमचा पॉईंट आला 6,0. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो बघा 2 आणि 4 आहे, x2 y4, x2 कुठे बघा हे x2 आहे आणि y4 आहे. सो x2 y4 या पद्धतीने आपल्याला इथं 2 आणि 4 हा जो पॉईंट आहे तो आपल्याला x कोऑर्डिनेट 2 y4 आणि इथं आपण हा पॉईंट घेतला. आणि हे 3 पॉईंट म्हणजे एकाच रेषेत येतात आणि ह्या 3 पॉईंट मधून जाणारे काय करायचे, पट्टीच्या साहाय्याने आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर याच्यावर हे जर इक्वेशन लिहायला विसरायचं नाही, हे इक्वेशन आहे x + y = 6. त्याचबरोबर ग्राफ पेपरवर स्केल लिहायला सुद्धा विसरायचं नाही. बरीच मुलं गडबडीमध्ये काय करतात, स्केल लिहायचं विसरतात. आपल्या आपण जे व्हिडिओज घेतोय तर त्याच्या आपल्या सिरीजचं नावच काय 100 आउट ऑफ 100 मार्क्स आपल्याला पाडायचे आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. सो स्केल काय, बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. आणि मराठीचे जे स्टुडंट आहेत ते काय लिहिते, दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर म्हणजे 1. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसरा जो ग्राफ आहे त्या दुसऱ्या ग्राफचे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे. सो दुसऱ्या ग्राफमध्ये बघा x0 अवश्य सांगितलं, x0 असेल तर पॉईंट y ऍक्सिस वर असतो. सो y ऍक्सिस वर +4 कुठे बघा इथं पॉईंट आला तुमचा. त्यानंतर x4 y0 म्हणजे हा पॉईंट कुठे आला बघा, x4 y0 पॉईंट तुमचा इथं आला, हा पॉईंट आला. आणि त्यानंतर 1 आणि -3 x1 y -3 x1 y -3 इथं तुमचं काय आहे पॉईंट. ओके, आता या 3 पॉईंट मधून 1 2 आणि 3 या 3 पॉईंट मधून पण जाणारी आपल्याला काय करायचे, एक लाईन ड्रॉ करायची. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट होतात. त्या इंटरसेक्ट झाल्या की आपल्याला काय करायचं बघायचं, त्या कुठल्या पॉईंटपाशी इंटरसेक्ट झाल्या, तर त्या इंटरसेक्ट झाल्या x त्याचं 5 आहे, इथून जिथे इंटरसेक्ट झालेली आहे तिथून खाली परपेंडिक्युलर ड्रॉ केला की 5 पाशी येतोय, आणि असा y ऍक्सिस वर परपेंडिक्युलर काढला की तो 1 पाशी येतोय. म्हणजे जिथे कुठे ते इंटरसेक्ट झालेले आहे त्या पॉईंटचं नाव काय आहे 5,1. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5,1. सो आपला आन्सर असेल 5,1. आता बरेच मुलं काय करतात बघा, आन्सरच देत नाही. तर आपल्याला काय करायचं पेपरमध्ये, हे आन्सर लास्टला लिहायचं आहे 5,1 इज अ सोल्युशन, म्हणजेच ही उत्तर आहे. आता बघा दुसरा जो क्वेश्चन आहे तो काय, x + y = 5 आणि दुसरं इक्वेशन आहे x - y = 3. मग सगळं सेम आपल्याला ह्या दोन ग्राफचे काय करायचे, पॉईंट्स मिळवायचे. मग आपण मला सगळं सेम बरोबर आहे, x0 घेतलं, x0 घेतलं तर 0 + y = 5. सो y ची व्हॅल्यू 5, x लिहिलं 0
वाय घ्यायचा आहे 5 आणि ते येणार आहे 0,5. मग x 0 झाल्यानंतर काय करायचं आहे y 0 घ्यायचं आहे. y 0 घेतल्यावर काय येणार आहे x plus 0 is equal to 5. सो x ची व्हॅल्यू किती येणार आहे 5. सो y 0 घेतलं x किती आला आपला 5 आणि तो पॉईंट काय टाकला 5,0. त्यानंतर आपण लेट x ची व्हॅल्यू वन घेतली. x ची व्हॅल्यू वन घेतल्यावर काय येणार 1 plus y is equal to 5. प्लस 1 बाजूला जाऊन मायनस होईल 5 minus 1. सो y ची व्हॅल्यू किती येणार आहे 4. सो x आपण घेतो 1 y आपण घेतो 4. सो पॉईंट आला 1,4. आता या साइडला पण सेम आपण ट्राय करूया. लेट x ची व्हॅल्यू आपण घेतली 0. सो x ची व्हॅल्यू 0 टू केलं 0 minus y is equal to 3. सो minus y is equal to 3. सो y is equal to काय मिळालं आपल्याला -3. सो x 0 y -3 पॉईंट आला आपला 0, -3. त्यानंतर y 0 घेऊया. लेट y is equal to 0. सो x minus 0 is equal to 3. सो x is equal to 3 आलं. y 0 आहे x 3 आलं. पॉईंट आला आपला 3,0. त्यानंतर इथं आपण घेतलं लेट x ची व्हॅल्यू सपोज आपण घेतली 3. x ची व्हॅल्यू 3 घेतल्यावर काय येईल x ची व्हॅल्यू 3 आली आहे 3 2. x ची व्हॅल्यू 2 घेतली 2 minus y is equal to 3 प्लस 2 साइड चेंज केल्यावर मायनस होईल मायनस y बरोबर 3 minus 2 मायनस y बरोबर 1 y बरोबर -1. सो x 2 घेतला y -1 घेतला आणि त्याला 2, -1. आता बघा बरेच मुलं काय करतात 2 ची साइड चेंज करतात प्लस 2 इकडे -2 करतात आणि मायनस y चं मायनस चिन्हच देत नाही. त्यामुळे तुमचा हा पॉईंट काय होतो चुकतोय आणि हा पॉईंट जर चुकला तर हे तिन्हीतनं जाणारी एक लाईन आपल्याला मिळत नाही. नेहमी लक्षात ठेवा ज्या संख्येची साइड चेंज केली त्याचं साइन चेंज करायचं. आपण 2 ची साइड चेंज केली प्लस 2 इकडे आला -2 होईल पण मायनस y आहे असंच ठेवलेलं आहे पण ते मायनस y पण मायनसच राहील. ओके बघा आता आपण पॉईंट प्लॉट केले x0 मग असं सांगितलं x0 म्हणजे पॉईंट कुठल्या ऍक्सिस वर असणार y ऍक्सिस वर वर 5 आहे. सो पहिला पॉईंट आपला इथे आला 5 आणि 0,5. दुसरा पॉईंट बघा x5 y 0 x5 y 0 y ज्या ज्या वेळेला 0 असेल त्या प्रत्येक वेळेला पॉईंट कुठल्या ऍक्सिस वर असणार x ऍक्सिस वर. सो 5 0 कुठे आला बघा पॉईंट इथे आला 5 0. त्यानंतर x1 आहे y4 आहे x1 y4 कुठे येते बघा x1 y4 x1 आणि y4 तुमचा पॉईंट आहे. आणि मग आपल्याला 1 2 आणि इथं 3 हे 3 पॉईंट आहेत त्याला काय करायचे लाईन ड्रॉ करायचे. ओके ग्राफ पेपरवर कधीही ड्रॉ करताना काय करायचं पहिल्यांदा हे तिन्ही पॉईंट प्लॉट करून घ्यायचे. ह्या तिन्हीतून जाणारी लाईन ड्रॉ करायची त्यानंतरच हे पॉईंट प्लॉट करायचे. नेहमी लक्षात ठेवा पहिल्यांदा काय करायचं हे 0 5 5 0 1 4 हे तिन्ही पॉईंट मधून जाणारी पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करायची. मग इकडे यायचं मग हे 3 पॉईंट प्लॉट करायचे मग ह्या 3 मधून जाणारी काय करायची लाईन ड्रॉ करायची. आणि मग हे इकडे चिन्ह तर 4,1 ला चिन्ह म्हणजे इंटरसेक्ट होते. सो 4,1 हे आपलं काय करणार हे सोल्युशन येणार आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय थर्ड क्वेश्चन आहे ना x plus y 0 आणि दुसरं इक्वेशन काय आहे x minus y is equal to 9. आता आपण इथं सेम प्रोसेस फॉलो केली. लेट x ची व्हॅल्यू 0 घेतली x ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर x 0 आहे. सो 0 plus y is equal to 0. सो y ची व्हॅल्यू पण 0 घेतली सो y इक्वल 0 आला. आता बघा x, y काय आहे 0,0. 0,0 म्हणजे कुठले कोऑर्डिनेट आहे ना ओरिजिन जो आहे त्या ओरिजिनचा कोऑर्डिनेट काय असतोय 0,0 असतो. आता बघा समजा आपण y0 पुट केलं तर काय होणार परत x0 येणार. त्यामुळे आपल्याला आता दुसरा पॉईंट काय करायला लागणार आहे घ्यावा लागणार आहे. लेट x ची व्हॅल्यू समजा आपण 1 पुट केली 1 पुट केल्यावर काय येणार बघा 1 plus y is equal to 0 प्लस 1 इकडे आला -1 y is equal to 0 -1. सो y ची व्हॅल्यू काय येणार आहे -1 म्हणजेच x ची व्हॅल्यू 1 आहे y ची व्हॅल्यू -1 आली आणि आपल्याला पॉईंट आले 1, -1. आता x ची व्हॅल्यू समजा 2 घेतली आपण लेट x is equal to 2 म्हणजे झालं 2 plus y is equal to 0 प्लस 2 साइड चेंज केल्यावर मायनस आलं. सो y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -2. सो x आला 2 y आला -2 आणि x, y काय येणार आहे 2, -2. ओके सोपं आहे एकदम. यात काही फार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाही. जस्ट आपल्या मनानं आपण व्हॅल्यू घ्यायचे एक्सच्या आणि त्यानंतर वायच्या काय व्हॅल्यू येतात त्या चार्टमध्ये द्यायचे आणि खाली इथं आपल्याला हे कम्प्लीट करायचं. आता इथे घेतलं आपण लेट सपोज x0 घेतलं x0 घेतल्यावर काय बघा 0 minus y is equal to 9. आता मायनस y बरोबर 9 आलं. सो y is equal to -9. सो आपण x0 घेतलंय y आलं -9.
आता बघा कधी कधी आपल्या ग्राफ पेपरवर एवढ्या मोठ्या संख्या आता 9 बसते ग्राफ पेपरवर कधी कधी बसत नाही मग अशा वेळेला काय करायचं समजा 0 आणि -9 आलं -9 च्या ऐवजी समजा -14 आलं असतं ग्राफ पेपरवर तर -14 येत नाही मग ह्या वेळेला हे काय करायचं एक 0 घ्यायचं नाही नवीन पॉईंट आपण ट्राय करायचा असेच पॉईंट इथे घ्यायचे जे ग्राफ पेपरवर बसू शकतात ओके सो इथे आपण काय केलं 0, -9 पुढे बघा समजा इथे आपण दिलेले y0 आता y0 इथं काय होणार बघा 2x - 0 = 9 so 2x = 9 so x = 9/2 so x ची व्हॅल्यू काय आली 4.5 तर 4.5 कसं ग्राफ पेपरवर प्लॉट करणार आपल्याला 4.5 ग्राफ पेपरवर प्लॉट करता येते कसं करायचं बघा हे 4 आहे हे 5 आहे याच्यामध्ये ग्राफ पेपरवर 10 इक्वल मार्किंग असतात ग्राफ पेपरवर 10 इक्वल मार्किंग असतात यातली मध्ये एक फेल्ड लाईन होते 5 नंबरला त्या 5 नंबरची जी तुमची लाईन असेल ती तुमचं काय इंडिकेट करणार आहे 4.5 इंडिकेट करणार आहे आपण y घेतलं 0 x आले आपलं 4.5 मग आपण इथे काय करू शकतोय 4.5 कॉमा काय घेऊ शकतोय 0 आता दुसरा एक पॉईंट घ्यायचा आहे सपोज आपण x ची व्हॅल्यू घेतली 1 म्हणजे काय होणार बघा 2 * 1 - y = 9 2 * 1 आलं 2 -y = 9 प्लस टू साइड चेंज केलं माइनस होईल -y is equal to 9 minus 2 minus y is equal to 7 so y is equal to आला -7 बघा x आपण 1 घेतला y आला -7 आणि आपल्याला पॉइंट मिळाला 1, -7 ओके बघा आता इथं आपण पहिला पॉइंट घेतला 0 0 0 0 म्हणजे ओरिजिनचा पॉइंट आला 0 0 त्यानंतर 1 आणि -1 x1 इथं x1 आहे y -1 आहे x1 y -1 इथं तुमचा पॉइंट आला त्यानंतर 2 - 2 x2 बघा x2 आले 2 y -1 आलं आणि इथं तुमचा काय आला पॉइंट आला x2 आणि y -2 आणि हे 1 2 3 जे पॉइंट आहे त्याला जाणारे आपण पहिल्यांदा लाईन ड्रॉ केली आणि या लाईनच्या वर नाव दिलं तर x + y चं इक्वेशन जे आहे ते दिलं x + y = 0 त्यानंतर बघा दुसरा पॉइंट दुसरी जी इक्वेशन आहे त्यात x किती आहे 0 आहे y किती आहे -1 x0 म्हणजे पॉइंट कुठल्या ऍक्सिस वर असणार आहे y ऍक्सिस सो 0, -9 पॉइंट बघा इथं आला 0, -9 त्यानंतर 4.5 आता मगाशी सांगितलं की 4.5 कुठे ना 4 आणि 5 च्या मध्ये जी फेल्ड लाईन आहे ती तुम्हाला 4.5 घ्यायचं आहे आणि y0 आहे म्हणजे पॉइंट x ऍक्सिस वर असणार आहे सो 4.5 जे आहे तुमचं 4 आणि 5 च्या मध्ये असणार आहे आणि x1 आणि y -7 घ्यायचे x1 कुठे बघा x1 y -7 म्हणजे तुमचा x1 आणि y -7 सो 1 2 3 या पट्टीच्या सहाय्याने जोडायचं आहे आणि जोडल्यानंतर ह्या दोन रेषा एकमेकांना कुठे छेदतात हे आपल्याला बघायचं आहे तर त्यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो हा आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसं पहिला आपण बघितलं x कशी x किती येते 3 आणि y किती येते -3 सो 3, -3 हे काय आपलं सोल्युशन आहे ओके लास्ट आपल्याला लिहायचं तिथे ग्राफ पेपरवर 3, -3 इज सोल्युशन आणि बरेच मुलं ग्राफ पेपरवर क्वेश्चन नंबर लिहित नाही सो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं पेपरमध्ये सॉल्व करताना ग्राफ पेपरवर आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन नंबर सुद्धा लिहायचा आहे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय 3x - y = 2 आता 3x - y = 2 हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय बघा पहिल्यांदा आपण काय करणार आहे x ची व्हॅल्यू 0 पुट करणार आता x ची व्हॅल्यू 0 आल्यावर काय होईल तर x 0 पुट केले x ची व्हॅल्यू 0 होईल सो 0 - y = 2 so -y = 2 so y ची व्हॅल्यू काय आली -2 so x 0 y -2 पॉइंट आला 0, -2 त्यानंतर आता जर मी y0 घेतलं तर काय होईल बघा y0 घेतलं तर 3x = 2 येईल आणि 3x = 2 आलं तर x ची व्हॅल्यू येईल 2/3 आता 2/3 म्हणजे किती येते तर 0.666 असं पुढे येत राहते आणि हे 2/3 आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं आता x ची व्हॅल्यू आपण 0 घेणार x ची व्हॅल्यू 0 घेतली y ची व्हॅल्यू आपण 0 घेणार नाही का घेणार नाही कारण y 0 झालं तर x येते 2/3 आणि 2/3 काय आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकत नाही आता आपण काय केलं बघा लेट x ची व्हॅल्यू घेतली आपण 1 x ची व्हॅल्यू म्हणजे काय बघा 3 * 1 - y = 2 so 3 - y = 2 so प्लस 3 करा माइनस y = 2 -3 so y = -1 so y ची व्हॅल्यू काय 1 so x1 घेतला y पण 1 आला तर 1,1 त्यानंतर इथे दिलं लेट सपोज x ची व्हॅल्यू आपण घेतली 2 x ची व्हॅल्यू 2 घेतल्यावर काय होणार 3 * 2 - y = 2
3 into 2 is 6. 6 minus y is equal to 2. Plus 6 side change के लिए minus is 2 minus 6. Minus y is equal to minus 4. So y is equal to, so x is equal to 2, y is equal to 4, x comma y ला 2 comma 4. त्यानंतर इथे या क्वेश्चन मध्ये तेच दुसरे इक्वेशन आहे त्यामध्ये इथे दिलं आपण लेट x0 x0 घेतलं तर काय आहे 0 minus y is equal to 3 minus y is equal to 3 so y is equal to minus 3 so x आपण 0 घेतलं y ला आपण minus 3 आणि आपल्याला इथे द्यायचं आहे 0, minus 3 त्यानंतर आता लेट y0 घेतलं y0 घेतलं काय होईल 2x ची व्हॅल्यू 3 आहे 2x तर 3 झालं तर x is 3/2 3/2 चा अर्थ काय 1.5 आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकतो so इथं आपण y0 घेतल्यावर काय येणार 2x minus 0 is equal to 3 2x ची व्हॅल्यू आहे 3 x ची व्हॅल्यू आहे 3/2 so x ची व्हॅल्यू काय आहे 1.5 so y0 घेतलं तर x इथे 1.5 आणि मी इथे येणार 1.5, आणि लास्ट पॉइंट लेट x ची व्हॅल्यू आपण घेतली समजा 1 x ची व्हॅल्यू 1 घेतल्यावर काय येणार 2 into 1 minus y is equal to 3 2 into 1 2 येणार हे 2 साइड चेंज केल्यावर मायनस होणार 3 मायनस काय होणार so minus y is equal to 1 so y ची व्हॅल्यू काय आहे minus 1 so x 1 घेतलं y minus 1 आलं y ला 1 comma minus मग आता आपण पॉइंट नोट केले x 0 आहे y minus 1 x 0 म्हणजे पॉइंट y एक्सिस वर येणार y एक्सिस वर लिहिलेला बघा पॉइंट 0, minus 2 त्यानंतर x1 y1 x1 आणि y1 कुठे येणार बघा x1 y1 पॉइंट झाला त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे x2 y4 x2 म्हणजे उदाहरण बघा x2 आणि y4 इथं तुमचा पॉइंट आहे आणि हे जे पॉइंट आहे त्यानंतर आपल्याला इथे पण लाईन ड्रॉ केली त्यानंतर इकडचे जे पॉइंट आहेत ते काय बघा x0 की समजायचं पॉइंट y एक्सिस वर -3 कुठे बघा इथं y एक्सिस वर -3 तो पॉइंट आला तुमचा त्यानंतर 1.5 आता बघा y0 आले की समजायचं पॉइंट x एक्सिस वर आहे पॉइंट x एक्सिस वर कुठे इथं 1.5 आणि x1 y -1 तुमचा तिसरा पॉइंट आहे तो आणि ह्या तीन मधून जाणारे आपण एक लाईन ड्रॉ केली आणि याच्यावर त्याचे इक्वेशन जे आहे ते आपण इक्वेशन काय आहे 2x minus y is equal to 3 आणि हे दोन ग्राफ जे आहेत ते या पॉइंटपाशी इंटरसेक्ट होतात इथून x एक्सिस वर परपेंडिक्युलर काढला तर -1 आणि y एक्सिस वर परपेंडिक्युलर काढला तर ते -5 म्हणून आपण तिथे पहिला नेहमी x द्यायचा मग y द्यायचा -1, -2 काय येणार आपलं सोल्युशन येणार ओके आता बघा हे जे ग्राफ काढलेले आहेत ते म्हणजे टू द स्केल नाही आहेत पण तुम्ही जेव्हा ग्राफ पेपरवर काढाल त्याला एक्झॅक्ट स्केल असते त्यामुळे ते पॉइंट तुम्हाला इझिली काय होऊन जातात मिळून जातात बघा पाचवा क्वेश्चन काय 3x - 4y = -7 आणि 5x - 2y = 0 आता बघा हे जे इक्वेशन आहे त्या थोडा आपल्याला विचार करायला लागतो आपण घेतलेला प्रत्येक पॉइंट इथं आपल्याला प्लॉट करता येईल असं नाही जसं की समजा मी y0 घेतलं तर काय होणार 0 होणार आणि तुम्हाला 3x बरोबर किती मिळणार -7 मग 3 इकडे आल्यावर -7/3 होणार आणि -7/3 ग्राफ पेपरवर प्लॉट करता येत नाही त्यामुळे अशा क्वेश्चनच्या वेळेला काय करायचं तर ट्रायल अँड एरर मेथड वापरायची म्हणजे काय आपल्या मनाचा एखादा पॉइंट घ्यायचा उत्तर प्लॉट करता येण्याचा पासेल तर ठेवायचा नसेल तर दुसरा ट्राय करायचा ओके सो आपण इथं असं लिहूया लेट सपोज x ची व्हॅल्यू घेतली आपण 0 घेतली तर x0 घेतलं तर काय बघा -4y बरोबर -7 y -7/-4 प्लॉट करता येत नाही मग x ची व्हॅल्यू घेऊया आपण 1 घेतल्यावर काय बघा 3 into 1 3 येते +3 इकडे आलं -3 -7 -3 येते -10 -10/-4 केलं तर 2.5 आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकतो तर काय बघा x1 घेतलं तर 3 into 1 -4y is equal to -7 +3 इकडे आलं -3 -4y is equal to -7 -3 -4y is equal to -10 so y is equal to -10/-4 so y ची व्हॅल्यू दिली 2.5 so x1 y 2.5 1, 2.5 त्यानंतर सेकंड पॉइंट घेतो आपण समजा y ची व्हॅल्यू आपण 2 घेतली लेट y is equal to 2 तर काय होईल बघा 4 into 2 किती
-8 इकडे आलं +8 होणार आणि -7 +8 येते 1 आणि 1 ला 3 ने डिवाइड करता येत नाही म्हणजे मला y = 2 चालणार नाही y = -2 लिहून बघतो -2 इकडे काय बघा -4 * -2 म्हणजे इकडे आलं +8 इकडे आलं की काय होणार -8 -7 -8 किती झालं -15 आणि मग -15 ला 3 ने डिवाइड केलं तर काय ते -5 म्हणजे -2 घेतलं तर चालतं सो इथे आपण लिहिलं 3x -4 ब्रॅकेट मध्ये -2 = -7 -4 * -2 झालं +8 is equal to -7 so 3x is equal to -7 -8 so 3x is equal to -15 so x is equal to -15 upon 3 x is equal to -5 म्हणजे इथे आपल्याला लागेल x आला तर -5 y आला तर -2 आणि पॉइंट काय लागला -5 तर आता y ची व्हॅल्यू आपण काय करूया 3 घेतली तर काय बघा y इथं -12 इकडे आलं +12 होईल -7 +12 किती होते 5 येते 5 ला 3 ने डिवाइड नाही करता येत आता आपण काय करूया x ची व्हॅल्यू करूया x ची व्हॅल्यू 3 घेऊ लेट x = 3 सो काय 3 * 3 -4y = -7 so 9 - 4y is -7 plus 9 इकडे आल्यावर -9 होईल -4y is equal to -7 -9 so -4y is equal to काय -16 so y ची व्हॅल्यू काय आहे -16 upon -4 so y is equal to काय म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 3 घेतली y ची 4 आली पॉइंट लागला 3, आता यासाठी x 0 घेऊया पहिला x 0 घेतलं काय बघा लेट x is equal to 0 म्हणजे 0 - 2y is equal to 0 so -2y is equal to 0 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 0 so x 0 घेतलं y पण 0 आलं तो पॉइंट आला 0 0 मगाशी आपल्याला 0,0 कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत कमेंट मध्ये करून सांगा 0,0 कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत त्यानंतर आता आपण काय केलं समजा x ची व्हॅल्यू घेतली 1 लेट x is equal to काय घेतलं 1 so x ची व्हॅल्यू 1 घेतल्यावर काय आहे बघा 5 * 1 5 -2y is equal to 0 प्लस 5 इकडे आलं की -5 होणार -2y is equal to -5 so y is equal to काय -5 upon -2 y is equal to काय 2.5 so x1 y आला 2.5 मतलब पॉइंट काय 1, आणि x ची व्हॅल्यू आता आपण काय करूया 2 घेऊया 2 घेतल्यावर काय बघा 5 * 2 -2y is equal to 0 so 10 - 2y is equal to काय 0 plus 10 इकडे गेला माइनस होईल -2y is equal to -10 and y is equal to -10 upon -2 y is equal to 3 so x2 y5 पॉइंट आला 2, ओके मग आता पहिला पॉइंट आहे x1 y 2.5 x1 y 2.5 मध्ये बघा x1 y 2.5 2.5 वर येणार आहे 2 आणि 3 च्या मध्ये येणार आहे x1 y 2.5 त्यानंतर सेकंड पॉइंट आहे -5 -2 -5 काय बघा x -5 इथे आहे x -5 आणि -2 कुठे इथे आहे सो -5 -2 इथे एक पॉइंट आहे -5 -2 त्यानंतर 3 आणि 4 कुठे बघा x3 y4 पॉइंट आहे तुमचा आणि ही जी लाईन आहे 3x - 4y बरोबर काय आहे -7 त्यानंतर सेकंड काय आहे बघा x0 y0 इथला x0 y0 मगाशी मी क्वेश्चन विचारलेला त्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा नक्की x1 y 2.5 x1 y 2.5 बघा इथे कोइन्सिडेंटली काय झालं आपले 1 आणि 2.5 दोन वेळेला पॉइंट आले म्हणजे आपल्याला इथेच कळते की दोन्हीकडे सेमच पॉइंट आले म्हणजे तेच आपलं काय आहे आन्सर सो x1 y 2.5 इथं आला आणि तिसरा जो पॉइंट आहे तो बघा काय आहे 2 5 2 आणि 5 इथं आला आणि मग या तीन मधून जाणारी लाईन काढल्यावर लाईन इथे इंटरसेक्ट होते त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत x1 आहे y 2.5 आहे मग आपण इथे काय लिहिणार आहे 1, 2.5 इज अ सोल्युशन आपण काय लिहिणार ही उकल आहे बघा एक्सरसाइज मधला हा लास्ट क्वेश्चन आहे जो पुस्तकामध्ये काय केलेला आहे स्टार मार्क केलेला स्टार मार्क केलं म्हणजे अवघड आहे असं काही नाही थोडंसं आपल्याला इथे विचार करायला लागतोय बघूया आपण आपल्याला काय विचार करायला बघा पहिले इक्वेशन काय दिले 2x - 3y4 सेकंड इक्वेशन देताना y पहिला दिले आणि x नंतर दिले काहीच फरक पडणार नाही y पहिला दिला आणि x नंतर दिला असतं तरी सुद्धा ओके आता आपण काय करूया 2x - 3y = 4 आता आपण काय केलं समजा लेट y0 घेतलं तर जायचं y0 मग 2x - 0 कारण 3 * 0 0 येणार is equal to 4 so
2x आलं 4, so x आलं 4 upon 2, so x ची व्हॅल्यू आली 2, x लिहिलं 2, इथे लिहिलं 2, 0. So आपल्याला पहिलं मिळालं. आता जर मी x 0 केलं तर काय होते, -3y बरोबर 4 येते आणि y ची व्हॅल्यू 4 upon -3 होते, ती प्लॉट करता येत नाही. तर आपण काय करूया, y ची व्हॅल्यू आता 1 करूया. y1 तर काय बघा 2x -3 into 1. आपण x का 0 घेतलं ते मगाशी बघितलं, कारण x 0 घेतलं तर y ची किंमत 4 upon -3 येते, जी ग्राफ पेपरवर आपण प्लॉट करू शकत नाही. इज इक्वल टू काय 4. सो 2x बरोबर 4 -3 केला तर +3, 2x इज इक्वल टू काय 7. सो x ची व्हॅल्यू काय 7 upon 2, x ची व्हॅल्यू आली 3.5. सो y1 x 3.5 आणि x, y काय आहे 3.5, 1. त्यानंतर y1 झाल्यानंतर आपल्याकडे y ची व्हॅल्यू आपण 2. y ची व्हॅल्यू 2 इतर काय बघा 2x - 3 into 2 is equal to 4. 3 into 2 is 6, -6 तिकडे गेला plus 6 होईल. 2x is equal to 4 plus 6, 2x is equal to 10, so x is equal to 10 upon 2, so x is equal to 5. So y2 x5 इतर 5, बघा स्टार मार्क केले म्हणून काय फार अवघड पॉईंट आले का, छोटे छोटेच पॉईंट आलेले आहेत. त्यामुळे स्टार मार्क केलं म्हणून घाबरून जायचं नाही, बिंदास गणित सोडवायचं. बघा आता इथं आपण काय करूया, आपल्याला सवय x पहिला द्यायचे आहे. समजा लेट y आपण काय घेतलं z, y 0 घेतलं काय होतं 0 - x बरोबर 4, सो -x बरोबर 4, सो x ची व्हॅल्यू आली -4, x ची व्हॅल्यू आली -4, y ची व्हॅल्यू आली 0, पॉईंट आला -4, 0. पहिलं आता जर मी y 0 घेतलं तर x 0 घेतलं तर काय होईल, x 0 झालं तर 3y बरोबर 4 येईल आणि y ची किंमत 4/3. 4/3 आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकत नाही, कारण बघा 4/3 म्हणजे किती येते 1.333 असेल. ग्राफ पेपरवर आपल्याला 1.2 बघा 1 इथं आहे 2 इथं आहे, याच्यामध्ये 10 भाग आहे. पहिला भाग म्हणजे 1.1 आहे, दुसरा भाग म्हणजे 1.2 आहे, तिसरा भाग म्हणजे इथं 1.3 आहे, त्याच्या पुढे येणार ते 1.4 येणार. ह्याच्यामध्ये काही पार्ट आपल्या ग्राफ पेपरवर नसतात, त्यामुळे 1.3 आपण प्लॉट करू शकतोय, 1.4 पण करू शकतोय. तर असं आपण प्लॉट करू शकत नाही आणि त्यामुळे आपण हे घेणार नाही. ओके, मग आता बघा y 0 घेतलंय, y त्यानंतर y ची व्हॅल्यू काय घेतली, समजा आपण 1 घेतली. आता y ची व्हॅल्यू घेतली काय तर बघा 3 into 1 minus x is equal to 4. 3 into 1 3 आलं, प्लस 3 इकडे गेलं मायनस आलं, -x बरोबर काय येणार आहे 4 - 3, -x बरोबर 1, सो x ची व्हॅल्यू आली -1. आता x ची व्हॅल्यू आहे -1, y ची व्हॅल्यू आहे 1 आणि मग इथं आपण काय घेणार आहे -1. नेहमी लक्षात ठेवा x पहिला द्यायचं आहे, y नंतर द्यायचं. आणि लास्ट जे आहे ते काय आहे लेट x ची व्हॅल्यू आपण समजा 1 घेतली. बघा आता तुमच्याकडे x ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होईल -1 होईल. हे -1 इकडे आल्यावर काय होणार +1, 4 + 1 झाले 5 आणि 5 ला 3 ने आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 होणार नाही. मग x ची व्हॅल्यू 2 घेऊया. बघा x 2 घेतलं तर काय होईल -2 इकडे आल्यावर काय होणार आहे +2, 4 + 2 किती झाले 6 आणि 6/3 किती येणार आहे 2, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 2 घेऊ शकतो. सो 2 घेतलं काय होणार बघा 3y - 2 is equal to 4, 3y is equal to 4 plus 2, 3y is equal to 6, y is equal to 6/3, so y is equal to 2. So x वाला y वाला पॉइंट आले. बघा स्टार मार्क केलेले पॉइंट एकदम इझी आले, फक्त आपल्याला ते ग्राफ पेपरवर काय करायचे प्लॉट करायचे आहे. बघा आता काय आले, पहिलं 2 0 नंतर 2 y0 म्हणजे पॉइंट x ऍक्सिस वर 2 0, त्यानंतर 3.5 3 आणि 4 च्या मध्ये आलं 3.5 y1 आणि तिसरा पॉइंट आहे 5 2, सो 5 आणि 2 झालं. आता मी हाताने रेषा काढलेल्या आहेत त्यामुळे एका सरळ रेषेत तुम्हाला दिसत नाही, पण तुम्ही ग्राफ पेपरवर काढताना हे स्ट्रेट लाईन मध्ये करेक्ट येईल. सो हे आपण ड्रॉ केलं, तर लाईनचं इक्वेशन दिलं 2x - 3y = 4. त्यानंतर दुसरं जे आहे ते आपण इथं ब्लू लाईन ड्रॉ केलेली आहे. बघा x - 4 आणि y0 आला समजा पॉइंट x ऍक्सिस वर आहे, पॉइंट आला x - 1 y1, x - 1 y1 इथं पॉइंट आला x2 y2 आणि ह्या तिन्हीतून जाणारी लाईन ड्रॉ करायची. पण तिच्या सहाय्याने ही लाईन कुठंपर्यंत एक्सटेंड करायची, जोपर्यंत ह्या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही तोपर्यंत पुढे वाढवायची. आणि ही वाढवल्यानंतर कुठे येते, इथं पॉइंट बघा 8 आणि 4. आता बघा ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा आपला आन्सर करेक्ट आहे की चेक करता येते. कसं चेक करायचं,
8 आणि 4 इथं पुट करा. बघा आपले इक्वेशन्स काय झाले. पहिलं काय 2x - 3y = 4. आता आपल्याला जे करायचं आहे, आपला आन्सर करेक्ट आहे का? बघा 2 × 8 x 8 झाले, y 4 आहे, -3 × 4. बघा 2 × 8 आलं 16, 3 × 4 आलं 12, 16 - 12 आलं 4. या साईडला 4 आहे, म्हणजे पहिलं इक्वेशन करेक्ट आहे. दुसरं चेक करूया. 3y - x, बघा y 4 आहे. दूसरे इक्वेशन दिलं 3y - x = 4, y 4, so 3 × 4 -8, 3 × 4 आलं 12, -8 is 4. बघा 4 आलं, म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये हा जो पॉइंट आहे तो आपण पुट केला तर LHS बरोबर RHS येते. म्हणजे ग्राफिकल मेथड मध्ये सुद्धा तुम्ही क्रॉस चेक करू शकताय की तुम्ही जे आन्सर फाइंड आउट केले ते करेक्ट आहे का नाही. ओके, सो तुम्हाला ग्राफिकल मेथड समजली असेल. आपण सगळ्याच्या सगळ्या एक्सरसाइज कंप्लीट केलाय. पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे त्या पहिल्या ऍक्टिव्हिटीतले 2 क्वेश्चन आहेत. एक मी सॉल्व्ह करून देईन, एक तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि आन्सर मला कमेंट मध्ये सांगायचं. बघा x + y किती आहे? 3 आहे. मग x ची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे. इथे सूत्र आपण 3 + y = 3 प्लस 3 कडे आल्यावर -3 होईल. y = 3 - 3, सो y ची व्हॅल्यू 0 येईल. इथे आपण 0 लिहिलं. सो इथे ऑलरेडी त्यांनी दिलेलंच आहे 3, 0. इथे बघा y ची व्हॅल्यू 5 येईल. सो x + 5 = 3. x +5 कडे आल्यावर मायनस होईल. 3 - 5, x बरोबर -2. सो x ची व्हॅल्यू -2 आणि आपण इथे करणार x, बघा x -2 आहे, -2, y किती येते 5, सो 5. आणि लास्ट बघा x + y 3 आहे. x + y 3 घ्यायचे = 3, सो x = 3 - 3, x ची व्हॅल्यू 0. सो x 0 आलं आणि आपला. ओके, सो सोपी ऍक्टिव्हिटी एकदम. अशी सेम दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला आन्सर्स कमेंट मध्ये सांगा. थँक्यू. मला वाटतं तुम्हाला ग्राफिकल मेथड ही समजलेली असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे क्रॅमर्स.